हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटपटीत अशी चटणी। पटकन होते आणि एकदम चविष्ट अशी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी म्हणजे 2 मीडियम आकाराच्या कैऱ्या मी घेतलेल्या होत्या आणि त्या तुकड्यांमध्ये कट करून घातलेल्या आहेत। त्यानंतर एक छोटी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। आता इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या मी घालत आहे। आता इथे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे यूज करा। त्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथे मी हिरवी कोथिंबीर घालते। कोथिंबीर एकदम ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण कमी प्रमाणात एकदम कोथिंबीर घालायची, नाहीतर मग चटणीला फक्त कोथिंबीरचाच फ्लेवर येतो। त्यानंतर इथे मी पाणी घालत आहे। तर 2-3 चमचे एवढं मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून ही चटणी जी आहे ती आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर ही बघा इथे माझी चटणी वाटून झालेली आहे आणि इथे आपली कैरीची चटपटीत अशी चटणी बनवून तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।